नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत टेस्टी अशी तव्यामध्ये मटकीची डाळीची आमटी करून दाखवते। त्यासाठी मटकीची डाळ घेतली थोडीशी, तिथे पाणी ओतून आपण धुवून घेऊया। पाणी ओतले, धुवून घेते, नंतर त्यात आपलं पाणी ओतून थोडीशी भिजायला ठेवूया थोडा वेळ। आता गॅस चालू करून त्यावर मी तवा ठेवला आहे। नंतर त्यात तेल ओतले, तेल गरम झालं की त्यात मोहरी जिरे टाकूया। नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकूया। चांगला तेलामध्ये लालसर असं परतून घेऊया। चांगला लालसर झाला नंतर त्यात आपल्याला सगळं साहित्य टाकायचं आहे। आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकूया, लाल तिखट काळा तिखट हळद टाकूया, मीठ टाकूया। नंतर हलवून घेऊया तेलामध्ये चांगलं परतून। नंतर 2 चमचे शेंगाचं कूट टाकूया। 2 चमचे शेंगाचं कूट टाकते, जेवढी आपल्याला आमटी बनवायची त्या हिशोबाने आपल्याला हे सगळं टाकायचं आहे। आता चांगलं एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं। नंतर गरम केलेलं पाणी किंवा नॉर्मल पाणी ह्यात ओतलं तरी पण चालते। तर मोठा गॅस केले, पाण्याला उकळी आली की आपण हे डाळीतले पाणी ओतून दिव्याने डाळ ह्या टाकूया। नंतर हलवून घेऊया। नंतर बारीक गॅस करून आपण असं शिजायला ठेवूया। बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात टाकूया। नंतर हलवून घेऊया। तर थोडं असं शिजले की मस्त अशी सरबती मटकीची डाळीची आमटी बनली जाते। तर गॅस बंद केले। झणझणीत टेस्टी अशी मटकीची डाळीची आमटी तव्यातली खायला भाकरीवर चपातीवर किंवा भातावर खायला मस्त लागते। धन्यवाद।